बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका, धम्म उपासक आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, आतापर्यंत आपण जय मंगल अठ्ठगाथा या गाथेचा अर्थ, या गाथेमध्ये स्पष्ट केलेल्या विविध घटना, या सर्व बाबींचा अभ्यास, या सर्व बाबींचं स्पष्टीकरण आतापर्यंतच्या धम्मदेसनेमध्ये केलेलं आहे। जयमंगल अठ्ठगाथेच्याही पूर्वी जी सुरुवातीला आपण प्रवचन मालिका सुरू केली होती, त्या प्रवचन मालिकेमध्ये आपण भगवान बुद्धांमधील 9 गुणांचं स्पष्टीकरण केलं होतं। भगवान बुद्धांमध्ये जे 9 गुण आहेत, ज्या 9 गुणांचा गौरव आपण करतो, ज्या 9 गुणांची वंदना आपण करतो, त्या 9 गुणांचंही स्पष्टीकरण मागील धम्मदेसनेमध्ये आपण केलेलं आहे। बुद्ध गुणांचं स्पष्टीकरण करत असताना या बुद्ध गुणांमध्येच जो पुरीचा दम्म सारथी आपण शब्द बघितला होता की पुरुषांचं दमन करणारे ते सारथी आहेत, तर दमन करणारे सारथी कसे आहेत त्या संदर्भाने जयमंगल अठ्ठगाथा आपण बघितली होती। आजच्या धम्मदेसनेपासून एका नवीन प्रवचन मालिकेला आपण सुरुवात करीत आहोत, कारण बुद्ध गुणवंदना झालेली आहे, जयमंगल अठ्ठगाथा सुद्धा आपण स्पष्ट केलेली आहे। यानंतर धम्म गुणवंदना सुद्धा आपण पाहणार आहोत। ज्याप्रमाणे बुद्ध गुणवंदनेमध्ये बुद्धांच्या 9 गुणांचं स्पष्टीकरण केलेलं आहे, जसं इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती। अशा 9 गुणांचं वर्णन या बुद्ध गुणवंदनेमध्ये केलेलं आहे। अगदी याचप्रमाणे भगवान बुद्धांनी जो धम्म उपदेश केलेला आहे, या धम्मामध्ये 6 गुण अंतर्भूत आहेत। जसं बुद्धांमध्ये 9 गुण आहेत, आपण बुद्धांची गुणवंदना म्हणतो, बुद्ध नवगुणवंदना ज्याला म्हणतात, अगदी याचप्रमाणे धम्म वंदना सुद्धा या धम्म गुणवंदनेमध्ये धम्मामध्ये अंतर्भूत असलेले एकूण 6 गुणांचा गौरव आपण करत असतो। 6 गुण आहेत। बुद्धाने जो धम्म उपदेश दिलेला आहे, हा धम्म 6 गुणांनी परिपूर्ण आहे, संपन्न आहे। म्हणून या धम्म गुणवंदनेमध्ये त्या 6 गुणांचं स्पष्टीकरण केलेलं आहे, त्या 6 गुणांचा गौरव केलेला आहे। तर ते 6 गुण कोणते आणि त्या 6 गुणांतील त्या प्रत्येक गुणांचा काय अर्थ होतो, हे सर्व आपण या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत पाहणार आहोत। कारण नेहमी हे धम्मसंस्कार घेत असतो आपण, दररोजच्या दैनिक धम्मसंस्कारामध्ये आपण धम्मवंदना म्हणतो, परंतु या धम्मवंदनेतील हे जे काही शब्द आहेत, या शब्दांचा अर्थ, नीट अर्थ आपल्याला माहीत नाही। जेवढा पुस्तकामध्ये दिलेला आहे तेवढाच अर्थ आपल्याला माहीत आहे, पण त्या अर्थामागे सुद्धा खूप मोठा मतीत अर्थ आहे, मोठा भावार्थ आहे, हे मात्र आपल्याला माहीत नाही। त्यामुळे
धम्मामध्ये असलेले जे 6 गुण आहेत त्या 6 गुणांचं वर्णन आपल्या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण करणार आहोत. तर जी आपण धम्मवंदना म्हणतो, या धम्मवंदनेमध्येच या 6 गुणांचं वर्णन केलेलं आहे. तर जी धम्मवंदना आहे, स्वाखातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनेहिको पच्चतं वेदितब्बो वियुहिति. बरोबर आहे? आपली धम्मवंदना अशीच आहे ना, पाली सुत्त आहेत, पाली भाषेमध्ये आहे. त्यामुळे या पाली शब्दांचा शब्दशः अर्थ सुद्धा माहीत असला पाहिजे. म्हणजे त्या अर्थामध्ये नेमका कोणता भावार्थ सांगितलेला आहे ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. तर जे आपण शब्द म्हणतोय ना, पाली शब्द धम्माचं गुण म्हणतो, तर हे 6 गुण आहेत. या धम्मवंदनेमध्ये 6 गुणांचा गौरव केलेला आहे. कोणते ते 6 गुण आहेत? पहिलं बघा, स्वाखातो भगवता धम्मो, भगवंताचा धम्म कसा आहे? स्वाखातो. भगवंताचा धम्म कसा आहे? स्वाखातो आहे. स्वाखातो भगवता धम्मो संदिठ्ठिको, संदिठ्ठिको आहे. या शब्दांचा तुम्हाला मी नंतर अर्थ सांगतो. पण किती प्रकारचे गुण आहेत, कोणते गुण आहेत ते आपण लक्षात घ्या. स्वाखातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनेयिको आणि शेवटचा गुण पच्चतं वेदितब्बो वियुहिति. असे एकूण 6 गुण आहेत. या 6 गुणांचा गौरव या धम्म गुणवंदनेमध्ये केलेला आहे. तर या 6 गुणांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आज केवळ एकच गुण तुम्हाला सांगतो, स्वाखातो. स्वाखातो भगवता धम्मो. भगवता धम्म म्हणजे भगवंताचा तो धम्म आहे, तो कसा आहे? स्वाखातो आहे. पाली शब्द आहे. स्वाखातो याचा अर्थ होतो स्व अख्खातो, म्हणजे सुंदररित्या सांगितलेला. स्व अख्खातो म्हणजे आख्यातो म्हणजे आख्यान केलेला आहे, उपदेश केलेला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, सुंदररित्या समजावून सांगितलेलं आहे. म्हणून त्याला सुआख्यात असा शब्द वापरतात. सुआख्यात आहे. सुंदर पद्धतीने भगवंताने धम्माचा उपदेश अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. आपल्या धम्माचं स्पष्टीकरण अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्याला समजेल, उमजेल, त्याचं तो आचरण करू शकेल अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी धम्माला सुआख्यात केलेला आहे. आलं लक्षात? सुआख्यात म्हणजे काय? योग्य पद्धतीने. जसं बघा, एका वर्गामध्ये एक शिक्षक असतो, जो शिकवतो. तर त्या शिक्षकाचं काम काय असतं? तो जो शिक्षक आहे त्याचं काम काय असतं की त्या वर्गामध्ये पहिल्या बेंचवर बसणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यापासून तर शेवटच्या बेंचवर बसणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना समजावं अशा भाषेमध्ये, अशा स्वरामध्ये, अशा भागामध्ये त्याने तो धडा शिकवला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याचं ते काम आहे. सुआख्यात म्हणजे यालाच म्हणतात. म्हणजे एक शिक्षक सुद्धा जेव्हा स्वाखातो, समजलं, सुंदर पद्धतीने समजावून सांगतो की जेणेकरून पुढच्या माणसाला ते समजेल, स्वाखातो, तेव्हा वर्गाच्या शेवटच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी सुद्धा म्हणतो साधू साधू साधू. खूप चांगल्या प्रकारे सर तुम्ही समजावून सांगितलं, खूप चांगल्या प्रकारे समजलं. असं समजतं की लगेच त्याची बुद्धीच एकदम प्रफुल्लित होऊन जाते. म्हणजे त्याची बुद्धी विकसित पावते. कधी? जर समजावून सांगणारा स्वाखातो असेल तर. आता कसंही सांगायचं फक्त पगार घेण्यासाठी, पोरग नापास हो ती पास हो, शिक्षकाचा पगार थोडी कटतो का पगार? नाही. शिक्षकाने जर विचार केला मला काय करायचं,
यायचं, अर्धा तास शिकवायचं, निघून जायचं. असा जर विचार केला तर जे समोर बसणारे आहे त्यांचं भलं कसं होईल, त्यांचा विकास कसा होईल, आहे की नाही. म्हणून तो स्वाखातो नाही आहे. म्हणून स्वाखातो किती महत्वाचा आहे. कारण बुद्ध काळामध्ये जेवढे काही संप्रदाय होते त्या संप्रदायांची तत्वप्रणाली स्वाखातो नव्हती. कोणी काही सांगायचं, पुढच्या माणसाला ते तत्व समजतंय समजत नाहीये, काही घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. फक्त आपल्या पंथाचा प्रभाव त्याच्यावरती टाकायचा. म्हणून स्वाखातो कुठेच नव्हतं. भगवान बुद्धाचा धम्म स्वाखातो आहे. स्वाखातो भगवता धम्मो. तर भगवंतांनी किती सुंदर पद्धतीने धम्म सांगितलंय बघा बांधवांनो. कुठेच थोडीही शंका ठेवली नाही, कोणतीही उपशंका ठेवली नाही, मनामध्ये डाऊट्स निर्माण होतील असंही कुठेही जागा नाहीये. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण केलं भगवान बुद्धांनी. प्रत्येक गोष्टीचं सुस्पष्टीकरण केलं, सुआख्यात केलं भगवान बुद्धांनी. कोणतीच गोष्ट अशी माघारी ठेवली नाही, अपूर्ण ठेवली नाही. प्रत्येक गोष्टीचं तत्वाचं स्पष्टीकरण भगवान बुद्धांनी केलेलं आहे. जेव्हा भगवान बुद्धगयेला ध्यानाला बसलेले असतात त्या बोधिवृक्षाखाली, तर जेव्हा ते ध्यान करतात, या जनतेचं, या जनसमुदायाचं, या लौकिक जीवनाचं चिंतन करतात, तर ध्यान करता करता, ध्यान मनन चिंतन करता करता त्यांच्या समोर दोन समस्या उभ्या राहतात. दोन समस्या किंवा दोन, ज्याला आपण म्हणूया अडचणी, दोन समस्या उभे राहतात, दोन प्रश्न उभे राहतात. ते पाहतात. पहिला प्रश्न, पहिली समस्या भगवान बुद्धांना दिसते की या जगामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे. कोणती समस्या? बुद्धांना पहिली समस्या दिसते की या जगामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी नाकारू शकत नाही, हे कोणीच नाकारू शकत नाही, निर्विवाद आहे. हे बुद्ध पाहतात. ही पहिली समस्या ते पाहतात. आणि दुसरी समस्या पाहतात की हे जे दुःख आहे, या दुःखाला नष्ट कसं करावं आणि या मानव जातीला सुखी कसं करावं, ही दुसरी समस्या होती. बस या दोनच प्रश्नांचं चिंतन करतात, या दोन समस्यांचं चिंतन करतात. पुन्हा 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 चिंतन करतात की दुःख आहे, त्या दुःखाला नष्ट कसं करावं, या मानव जातीला सुखी कसं करावं. पुन्हा पुन्हा चिंतन करतात, पुन्हा पुन्हा चिंतन करतात. आणि त्यावेळेला हे सगळं चिंतन केल्यानंतर त्यांच्या समोर ते सगळं सुस्पष्ट होते. काय सुस्पष्ट होते? की अरे, ही जी पहिली समस्या आहे की या जगात दुःखाचं अस्तित्व आहे, हे निर्विवाद सत्य आहे. निर्विवाद आहे, कोणी नाकारू शकत नाही, कोणीच नाही. पण या दुःखाला कारण आहे. विनाकारण दुःख येत नाही, काहीतरी कारण आहे. विनाकारण हे दुःख उत्पन्न होत नाही. हे बुद्धानं शोधलं. हे बुद्धानं शोधलं की दुःख तर आहे, पण या दुःखाला कारण आहे. कारणाशिवाय दुःख घडत नाही. जसं बघा, पाऊस पडतो, कारण ढग आहे, बरोबर आहे. ऊन पडत आहे, कारण सूर्य आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक कार्याला कारण असते. कारणाशिवाय कोणतंच कार्य घडत नाही. प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. त्याप्रमाणे हे जे दुःख आहे, या दुःखाला सुद्धा कारण आहे. आणि भगवान बुद्ध पुन्हा चिंतन करतात, पुन्हा चिंतन करतात, तर त्यांना आणखीन एक गोष्ट सुस्पष्ट होते. अरे, हे जे दुःख आहे, या दुःखाला कारण तर आहे, परंतु हे कारण जर आपण नष्ट केलं, म्हणजे दुःखाला उत्पन्न करणारे कारण जर नष्ट केली, तर दुःख आपोआपच नष्ट होईल, बरोबर आहे ना. समजा ऊन पडत आहे, कारण सूर्य आहे. जर सूर्य नष्ट झाला किंवा सूर्य लपला तर ऊन राहते का? ऊन नष्ट होईल ना. पाऊस पडत आहे, कारण ढग आहेत. जर ढग लपून बसले किंवा ढग नष्ट झाले तर पाऊस पडेल का? नाही. त्याप्रमाणे दुःखाला उत्पन्न करणारे कारण जर नष्ट केले
तर दुःख आपोआपच नष्ट होईल, दुःख नष्ट होऊ शकते, हे सुद्धा बुद्धांना दिसलं. तिसरी गोष्ट दिसली की बुद्धांनी पाहिलं या दुःखाला नष्ट करता येते बरं, हे दुःख आपण नष्ट करू शकतो आणि दुःख नष्ट करण्याचा एक मार्ग सुद्धा बुद्धानं शोधून काढला. त्यालाच दुःख निरोधगामिनी पटिपदा असं म्हणतात. दुःख नष्ट करण्याचा पटिपदा, पटिपदा म्हणजे मार्ग, रस्ता. तर अशा प्रकारे बुद्ध चिंतन करतात आणि मग त्यांना या मानवी जीवनातील दुःखाच्या कारणांचं, त्या कारणांच्या निरोधाचं आणि ते दुःख नष्ट करणाऱ्या मार्गाचं ज्ञान प्रकाशित होते. यालाच 4 आर्य सत्य असं म्हणतात. बुद्धाने हे अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि जेव्हा भगवान बुद्ध ह्या 4 आर्य सत्यांचा उपदेश करण्यासाठी, या बुद्धत्वाचा उपदेश करण्यासाठी बुद्धगयेहून सारनाथला जातात. कशासाठी? तर मी जो धम्म शोधून काढलेला आहे, हा धम्म आख्यायित करायचा आहे, या धम्माचा उपदेश करायचा आहे. हा धम्म माझ्यापुरता ठेवायचा नाही. मी तर दुःखमुक्त झालो, पण या जनतेचं काय? अरे ही जनता बिचारी दुखी आहे. ही जी जनता आहे, बिचारी जनता दुखी आहे. या लोकांना दुःख माहीत नाही, दुःखाचे कारण माहीत नाही, दुःख निरोध माहिती नाही. अरे दुःख निरोध गामिनी पटिपदा माहिती नाही. बिचारे लोक अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, अंधविश्वासामध्ये फसलेले आहेत, मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत. अरे या लोकांचं हे दुःख दूर झालं पाहिजे. भगवान बुद्ध करुणा उत्पन्न करतात या जनतेबद्दल. म्हणून तर भगवान बुद्धांना आपण महाकारुणिक म्हणतो. करुणा उत्पन्न केली आणि त्या करुणा भावनेच पोटी भगवान बुद्ध गया ते सारनाथ पर्यंत प्रवास करतात. कशासाठी? कारण त्यांचे जे जुने 5 मित्र होते ते त्यावेळेस सारनाथच्या मृगदय वनामध्ये होते. ते माझा धम्म नक्कीच समजून घेतील या उद्देशाने बुद्ध सारनाथला पायी प्रवास करतात. 250 किलोमीटरचा प्रवास करतात बुद्ध, पायी प्रवास करतात. कशासाठी? त्यांना मला धम्म आख्यायित करायचा आहे, त्यांना शिकवायचा आहे. धम्म हा स्वाखातो करायचा आहे, धम्म त्यांना शिकवायचा आहे, त्यांना स्पष्टीकरण करायचं आहे, त्यांना सुद्धा या दुःखातून मुक्त करायचं आहे. या करुणा भावनेने भगवान बुद्ध गया ते सारनाथ पायी प्रवास करतात. आणि आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्ध त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये येऊन पोहोचतात, ज्या ठिकाणी ते पंचवग्गीय भिक्खू कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प हे 5 परिव्राजक तिथे विहार करीत होते. तो इतिहास आपण वाचला. ते 5 परिव्राजक बुद्धांना पाहतात आणि तो बघा, तो सिद्धार्थ, की ज्या सिद्धार्थाने सुजाताकडून खीर ग्रहण केली होती, त्याचा आता आपण सन्मान करायचा नाही, कारण तो तपभल्लिक आहे, तपश्चर्या भंग झालेला आहे, असा ते विचार करतात. पण बुद्ध जसे हळूहळू त्यांच्या जवळ येतात, त्या 5ही परिव्राजकांचा संकल्प गळून पडतो. एक जण लगेच पुढे येतो, म्हणजे त्यांच्या हातातील भिक्षापात्र घेतो, दुसरा येतो त्यांना पाय धुवायला पाणी ठेवतो, तिसरा येतो पाय धुण्यासाठी त्यांना पाठ ठेवतो, चौथा बुद्धांचे पाय धुवून देतो, 5वा बुद्धांना बसण्याकरिता आसन ठेवतो आणि म्हणतो की आपण हे आसन ग्रहण करावं. बुद्धांचं व्यक्तिमत्व होतं बघा, की पुढच्या माणसाचं मन सुद्धा बदलून जाते. बुद्धांचं असं व्यक्तिमत्व होतं. आणि मग तिथे बसल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना सांगतात की मित्रांनो बसा, मी तुम्हाला मी शोधलेल्या धम्माचा उपदेश करतो. उपदेश करतो म्हणजे काय? आख्यात करतो. आख्यात करणे म्हणजे स्वाखातो शब्द आहे ना, आख्यात म्हणजे समजावून सांगतो, तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. बसा, मी शोधलेला धम्म तुम्हाला सांगतो मी. तर ते 5 परिव्राजक मित्र पाहतात, अरे म्हणजे सिद्धार्थाची देहकांती अतिशय वेगळी दिसत आहे, आकर्षक दिसत आहे. नक्की सिद्धार्थाला काहीतरी प्राप्त झालं का? सिद्धार्थाने काहीतरी नवीन मार्ग शोधून काढला का? तर त्यांना एक गोष्ट माहीत असते की सिद्धार्थ कधी खोटं बोलत नसतात. हे सुद्धा खरं असेल.
ते सगळेजण म्हणतात की अरे सिद्धार्था, तुझी देह कांती अतिशय प्रसन्न दिसत आहे, तू काहीतरी प्राप्त केलं का? तर सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात, मित्रांनो, आता मी पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत आहे. भगवान बुद्ध स्वतःचा उल्लेख तथागत म्हणून करायचे. स्वतःचा उल्लेख एक विशेषण आहे ते बुद्धांबद्दल, तथागत स्वतःचा उल्लेख करायचे. तर ते म्हणतात की मित्रांनो, आता मी पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत आहे. बसा, मी तुम्हाला मी शोधलेल्या धम्माचं सुआख्यात करतो, स्वाख्यातो म्हणजे उपदेश करतो, बसा. तेव्हा ते सगळेजण बसतात आणि तेव्हा पहिल्यांदा भगवान बुद्ध स्वाख्यातो करतात, आपल्या धम्माला आख्यात करतात, प्रकाशित करतात, उजागर करतात, उपदेशित करतात. त्यालाच म्हणतात आख्यान करणे. आख्यान, व्याख्यान शब्द म्हणतो मराठीमध्ये आपण, आख्यान, आख्यायित करतात. कसं आख्यायित करतात? सुरुवातीला भगवान बुद्ध म्हणजे बघा एकदम टप्प्याटप्प्याने, कन्फ्युजन नाही, कोणता डाऊट्स नाही, शंका नाही, एकदम क्लिअरली समजावून सांगतात की जेणेकरून पुढच्या माणसाला समजावं. सुआख्यात पद्धतीने भगवान बुद्ध सुरुवातीला त्या लोकांना सांगतात काय, द्वेमे भिक्खवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. पाली वचन आहे, बुद्ध वचन आहे. काय म्हणतात बुद्ध? द्वेमे भिक्खवे अंता. भिक्खूंनो ऐका, द्वे म्हणजे दोन, द्वे मे भिक्खवे अंता. अंता म्हणजे अंत, शेवटचं टोक, अंता म्हणजे शेवटचं टोक. भिक्खूंनो द्वे मे भिक्खवे अंता, हे जीवनाचे दोन टोक आहेत, म्हणजे जीवनाचे हे दोन अंत आहेत. ज्या अंतांचं, ज्या टोकांचं पप्प जितेन न सेवितप्पा, त्याचं सेवन करू नये. ही जे दोन टोक आहेत, जीवनाचं एक टोक आणि जीवनाचं दुसरं टोक, या दोन्ही टोकांचं सेवन न सेवितप्पा, सेवन करू नये. कोणते ते दोन टोक आहेत? हे बघा भगवान बुद्ध किती पद्धतशीर सुवाख्यात करतात. बुद्ध धम्म म्हणजे डायरेक्ट ते चार आर्य सत्य सांगत नाहीयेत. अगोदर सामाजिक परिस्थिती कशी आहे ते सांगतात की त्यावेळेसची लोक या दोन टोकांमध्येच फसलेली असायची, ज्याचं सेवन करायचं नाही. पहिलं टोक, जीवनाचं पहिलं टोक कोणतं आहे? भगवान बुद्ध सांगतात जीवनाचं पहिलं टोक आहे खा प्या मजा करा. हे जीवनाचं पहिलं टोक आहे. आहेत ना असे पण काही लोक, खा प्या मजा करा. ते म्हणतात अरे हे जीवन पुन्हा मिळणार नाही, एकदाच मिळते, आनंद घ्या जीवनाचा, मस्त जीवनाचा भोग घ्या, जीवनाचा आनंद घ्या, भोग घ्या, मस्त खा प्या एन्जॉय करा, आनंद साजरा करा. बस जीवनाचं हे एक टोक आहे. तर आजही बुद्ध काळात तर होते, पण आजही अशी लोक आहेत की जे धर्माच्या मार्गावर नाही आहेत, जे काय करतात फक्त खाणे पिणे मौज मजा करणे, बस हेच त्यांचं जीवन. जीवनाचं हे एक टोक आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? न सेवितब्बा, याचं सेवन नाही करायचं आपल्याला. खा प्या मजा करा हे जीवनाचं एक टोक, याचं सेवन करायचं न सेवितब्बा. आणि दुसरं टोक कोणतं? दुसरं टोक आहे की घरदार गृहत्याग करायचा, दूर जंगलामध्ये पहाडामध्ये जायचं, तपश्चर्या करायची, वज्र तपश्चर्या करायची, या शरीराला त्रास द्यायचा, देहदंड करायचा, असा एक मार्ग. हे एक टोक. या दोन्हीही टोकाचं सेवन न सेवितब्बा करायचं नाहीये. तर बघा आजही हे दोन टोकाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात ना. एक तर खा प्या मजा करणारे लोक पण आजही आहेत, जे धर्माचं काही त्यांना घेणं देणं नाही. आणि एक तर अशी आहेत की जे देहदंड करतात. ते बघा ते नागा साधू बघितले तुम्ही टीव्हीवर कधी? रिअल तर बघितले नसाल, टीव्हीवर वगैरे दिसतात. ते नागा साधू किती त्रास देतात शरीराला. इथं ते सुई टोचतील, पाठीला सुई टोचतील. असे पण काही पंथ आहेत, असे पण काही पंथ आहेत. एक पंथ तर असा आहे, मला नाव आठवत नाही आहे, ते साखळीला चाकू बांधतात, धारदार चाकू, आणि स्वतःच्या पाठीला मारतात, रक्त काढतात स्वतःच. म्हणजे देहदंड करणारा मार्ग सुद्धा आज लोक फॉलो करतात बघा. रक्त काढणे शरीराचं, शरीराला सुया टोचणे वगैरे वगैरे. आजही काही लोक आहेत, आजही काही पंथ आहेत. भगवान बुद्ध काय म्हणतात? द्वे मे भिक्खवे अंता.
या दोन्ही अंतांचं द्वेमे भिक्कवे अंता पप्प जितेन न सेवी तप्पा, या दोन टोकाचं सेवन करायचं नाही. हे दोन्ही टोकं दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे. बघा किती सुस्पष्ट पद्धती बुद्ध सांगत आहेत. या म्हणून त्याला म्हणतात स्वाखात. सुस्पष्ट केलं, हे दोन टोकं आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे, उलट जास्त तुम्हाला दुःख देतील. मग बुद्ध पुढे जाऊन आणखी सांगतात की जर या दोन टोकांचं सेवन करायचं नाही तर कशाचं सेवन करायचं, कशाचं आचरण करायचं? तर भगवान बुद्ध म्हणतात या दोन्हीही टोकाला सोडून मधला जो मार्ग आहे, इदं मे भिक्कवे अनुपगम्मं मज्जिमा पटिपदा अत्थी. भिक्खूंनो, इदं मे भिक्कवे, भिक्खूंनो अनुपगम्मं म्हणजे अनुत्तर महान आहे, अनुपगम्मं मज्जिमा, मज्जिमा म्हणजे मध्यम, मज्जिमा पटिपदा अत्थी, हा मध्यम मार्ग आहे. या मध्यम मार्गाचा तुम्ही आचरण करा. या दोन्ही टोकांना सोडून जो मध्यम मार्ग आहे त्याचं आचरण करा. कोणता मध्यम मार्ग? बुद्ध मग लगेच सांगतात मध्यम मार्ग कोणता? सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. या 8 अंगांनी युक्त जो मार्ग आहे त्यालाच भगवान बुद्ध दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात. त्यालाच भगवान बुद्ध निर्वाण पदाचा मार्ग म्हणतात. त्यालाच भगवान बुद्ध मज्जिमा पटिपदा म्हणजे मध्यम मार्ग म्हणतात. आलं लक्षात? बघा बुद्ध किती सुंदर पद्धतीने स्वाखातो, किती सुंदर पद्धतीने समजावून सांगतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग भगवान बुद्ध त्यांना 4 आर्य सत्यांचा उपदेश करतात. या जीवनातील सत्य काय आहे? तर दुःख हे सत्य आहे. दुःखाचं कारण सुद्धा आहे. उगाच दुःख उत्पन्न होत नाही, त्याचे कारण आहेत. त्यानंतर दुःखाचा निरोध करता येतो. निरोध करण्याचा मार्ग आहे, त्याला पटिपदा म्हणतात. या 4 आर्य सत्यांचा उपदेश भगवान बुद्ध करतात अगदी सुव्यवस्थित पद्धतीने. म्हणजे दुःख आहे तर दुःखाला कारण आहे, त्या कारणांचा निरोध करता येतो. जर कारणांचा निरोध झाला तर दुःख आपोआपच नष्ट होईल. आणि ते दुःखाचे कारण नष्ट करण्याचा मार्ग पण आहे, त्याला पटिपदा असं म्हटलेलं आहे. बघा एका शिक्षकाप्रमाणे किंवा एखाद्या डॉक्टर प्रमाणे भगवान बुद्ध आजाराचं निरीक्षण करतात. बघा जसा एक डॉक्टर आजाराचं निरीक्षण करतो. जर तुम्ही आजारी पडले, तुम्ही डॉक्टरकडे जाता ना, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतो तुम्हाला? हा तुम्ही की नाही, तुम्ही आजारी आहात. तुम्ही काय म्हणता? हो मी आजारी आहे, असंच म्हणता तुम्ही, मी आजारी आहे म्हणून. सत्य आहे ना, तुम्ही स्वीकार करा की नका करू. डॉक्टर म्हणतात तुम्ही आजारी आहात, बरोबर आहे आजारी आहे. मग डॉक्टर विचारतात समजा आता तुमचं पोट दुखत आहे, तुम्ही आजारी आहे, तुमचं पोट दुखत आहे, तर डॉक्टर लोक चौकशा करतात. कारण की काल काय खाल्लं तुम्ही, काल काय खाल्लं, काय शिळ वगैरे खाल्लं का? तुम्ही म्हणता हो काल जरा शिळ अन्न खाल्लं मी. हा सापडले कारण. शिळ अन्न खाल्ल्यामुळे, या कारणामुळे तुम्ही आजारी पडले. मग डॉक्टर काय करतो? ते कारण नष्ट करा म्हणतो. मग काय म्हणतो? कारण नष्ट करा. काय तर शिळ अन्न खाणं बंद करा, आहे ना. निरोध कसा करायचा? शिळ अन्न खाणं बंद करा. आणि या सोबत हे मी तुम्हाला लिहून देतो, दुःख निरोध गामिनी पटिपदा. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. यालाच म्हणतात आजार नष्ट करण्याचा मार्ग. म्हणजे पोटदुखी पण बंद होते आणि पोटदुखी ज्याच्यामुळे उत्पन्न झाली ते कारण पण नष्ट करतात. असंच करतोय डॉक्टर. म्हणजे डॉक्टर सुद्धा तुमच्यातल्या 4 सत्यांचं निरीक्षण करतो की नाही? तुमचा आजार पाहतो, आजाराचे कारण पाहतो, त्या कारणांचा निरोध करण्याला सांगतो आणि आजार नष्ट करण्यासाठी गोळ्या पण लिहून देतो. पटिपदा म्हणतात त्याला. भगवान बुद्ध सुद्धा अगदी त्या डॉक्टराप्रमाणे भगवान बुद्ध आपल्या या जीवनातील या आजाराचं निरीक्षण करतात. सुव्याख्यात पद्धतीने व्यवस्थित सांगतात की हे मानवी जीवन दुःखी आहे,
तर या दुःखाला कारण आहे, या कारणांचा निरोध करावा लागेल, तरच या दुःखाला आपण नष्ट करू शकतो. बघा किती सुव्यवस्थित पद्धतीने भगवान बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश करतात. तुम्ही मान्य करा की न करा मान्य. तुम्ही जर म्हणलं अरे नाही नाही ते डॉक्टर बरोबर नाही आहे, ते डॉक्टर म्हणतो की तुम्ही आजारी आहे असंच म्हणतो मला, मग तुम्ही मान्य करा की नका करू, डॉक्टरांना काही बिघडते का? आपण आजारी आहोतच ना, हे तर आपण मान्य करायलाच पाहिजे. भगवान बुद्ध जेव्हा दुःख आर्य सत्य सांगतात तेव्हा बुद्धाने हा विचार केला नाही की लोक माझा हा धम्म स्वीकार करतील की नाही, माझा हा धम्म स्वीकार करतील की नाही. भगवान बुद्धाने विचार केला नाही. तुम्ही दुःखी आहात, दुःखाचं अस्तित्व आहे हे निर्विवाद आहे, हे बुद्ध ठासून सांगतात, विश्वासानं सांगतात, सत्य सांगतात. म्हणून बुद्ध हे सत्यवादी होते. दुःख आर्य सत्याचा उपदेश करणारे भगवान बुद्ध कोण होते? सत्यवादी होते, सत्याची बाजू मांडणारे होते. तुम्ही स्वीकार करा अथवा करू नका, अरे दुःखाचं अस्तित्व आहे म्हणून बुद्ध हे सत्यवादी होते. परंतु बुद्धाने फक्त दुःख सांगितलं नाही. जर दुःख सांगून चुप बसले असते तर ते बुद्ध नाहीत, कोणतरी दुसरं आहेत. बुद्ध त्या दुःखाचं कारण पण सांगतात. जर दुःख आहे ना तर दुःखाचे कारण सांगतात. काय तर भगवान बुद्ध म्हणतात की या मानवी जीवनात दुःख आहे. कोणती दुःख आहे? जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, व्याधी होणे दुःख आहे, त्यानंतर मृत्यू होणे दुःख आहे, प्रिय व्यक्तींचा वियोग होणे ते दुःख आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे दुःख आहे, आणि मनासारखं न होणे हे सुद्धा दुःख आहे. एकंदरीत हे जे पंच उपादान स्कंद आहेत ना शरीरावरती, अरे हेच दुःखदायक आहे. अशा 12 प्रकारच्या दुःखाच्या कड्या भगवान बुद्धांनी सांगितल्या, आणि याला एकमेव कारण आहे. भगवान बुद्ध सांगतात या दुःखाचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तण्हा, तृष्णा, अज्ञान आहे या जीवनाबद्दलचं. ही तृष्णा पुन्हा 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 माणसाला दुखी करते, बेचैन करते. म्हणून ही तृष्णा नष्ट झाली पाहिजे. बुद्धानं शोधलं, हे चिंतन केलं की या दुःखाचं कारण काय आहे? तृष्णा आहे. काम तृष्णा, या शरीराबद्दलची तृष्णा, भव तृष्णा, या संसाराबद्दलची तृष्णा, विभव तृष्णा, या संसाराला सोडून पुढच्या जन्मात जे संसार असेल त्याही संसाराबद्दलची तृष्णा. या 3 प्रकारच्या तृष्णा भगवान बुद्धाने सांगितल्या. हे कारण आहेत, आणि या तृष्णेला नष्ट करता येतं. त्यालाच म्हटलेलं आहे दुःख निरोध, म्हणजे दुःखाला उत्पन्न करणाऱ्या कारणांना नष्ट करणे. तर भगवान बुद्ध ज्या वेळेस दुःख समुदाय सांगतात, दुःखाचे कारण सांगतात, तुम्ही मान्य करा की नका करू, पण भगवान बुद्ध विश्वासाला सांगतात, कारण सांगतात, त्याचे प्रत्यय सांगतात. म्हणून भगवान बुद्ध दुसरं आर्य सत्य सांगणारे प्रत्ययवादी ठरतात. प्रत्ययवादी, कारण सांगणारे बुद्ध आहेत, म्हणून बुद्धांना प्रत्ययवादी असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा तिसरं कारण सांगतात ना, अरे घाबरू नका, हे दुःख नष्ट होऊ शकते, तुमच्यात आशावाद उत्पन्न केला, तुमच्यात आशा उत्पन्न केली की हे दुःख आपण याच जन्मामध्ये नष्ट करू शकतो, त्याला दुःख निरोध असं म्हटलेलं आहे. तर लोक आशावादी झाले. अनेक हजारोच्या संख्येने लोक धम्म मार्गावरती आले, कारण आशावाद उत्पन्न केला भगवान बुद्धांनी की तुम्ही दुःखी असाल तर दुःख नष्ट होते. बुद्ध आशावादी ठरतात, कारण तुमच्यामध्ये बुद्धानं दुःख मुक्तीची आशा उत्पन्न केली. म्हणून भगवान बुद्ध हे आशावादी आहे, आशा उत्पन्न केली. जर कोणी डॉक्टर तुम्हाला बोलला असा की तुम्हाला हे अमुक अमुक बिमारी आहे, बिमारीवरती इलाज नाही आहे, बस डायरेक्ट बटन दबणार आहे तुमचं, तर काय होईल बरं पेशंटचं? तो जगेल का? जगेल? तो नाही जगेल ना, जगू शकत नाही. जर डॉक्टरच म्हणतात काही आता काही आशा नाही, सब कुछ भी ऊपर वाले के हाथ में, असं जर म्हटलं तर पेशंट घाबरून जाईल ना. अरे पेशंट घाबरून जाईल, जो महिनाभर राहणार आहे तो 15 दिवसातच खलास होऊन जाईल बिचारा. कारण काय? डॉक्टरांनी घाबरवलं ना. पण तोच जर डॉक्टर त्या पेशंटला म्हणतो अरे घाबरू नकोस, काय नाही, हे मामूली आजार आहे, हे गोळ्या बिस्किट खाल्ल्यानं होऊन जाईल, तुमचा आजार कमी होऊन जाईल, तर पेशंटला काय येते? आशा उत्पन्न होते.
अरे खरंय, डॉक्टर म्हणतात ना, नक्की त्याच्यात आशा उत्पन्न झाली, रोगमुक्त होण्याची, आजारातून मुक्त होण्याची आशा उत्पन्न झाली. अशी आशा, असा होप भगवान बुद्ध आपल्यामध्ये उत्पन्न करतात. दुःख निरोध, दुःख नष्ट होऊ शकते म्हणून बुद्ध आशावादी आहे. बुद्ध तुमच्यात आशा उत्पन्न करतात आणि लगेच सांगतात की बांधवांनो, दुःख निरोध करण्याचा एक मार्ग सुद्धा आहे. त्यालाच दुःख निरोध गामिनी पटिपदा असं म्हटलेलं आहे. पटिपदा म्हणजे मार्ग. तर कोणता मार्ग सांगतात बुद्ध? की दुःख नष्ट करण्याचा एकमेव मार्ग कोणता? दुःख निरोधाचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि त्यात 8ही तत्वांचं स्पष्टीकरण करतात. सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. या 8ही तत्वांचं स्पष्टीकरण करतात टप्प्याटप्प्याने. ते झालं की पुन्हा मग प्रतित्य समुत्पाद सिद्धांत सांगतात. प्रतित्य समुत्पाद सिद्धांत, दुःखाच्या 12 कड्या, त्या 12 कड्या नष्ट करणाऱ्या पुन्हा अनुलोम प्रतिलोम सिद्धांत सांगतात. दुःख अनित्य अनात्म सांगतात. पद्धतशीर, अगदी सुव्यवस्थित पद्धतीने भगवान बुद्ध जेव्हा हा धम्म सुव्याख्यात करतात, त्या वेळेला, त्या क्षणी बसल्या ठिकाणी त्या पंचवग्गीय भिक्खूंमधला एक भिक्खू असतो कौंडिन्य. एक भिक्खू असतो कौंडिन्य. लगेच बसल्या ठिकाणी त्याला तो धम्म समजतो. का समजतो? कारण शिक्षक तसे आहेत ना. शिक्षक म्हणजे भगवान बुद्धांनी सुआख्यात पद्धतीने धम्म समजावून सांगितला. सुआख्यात पद्धतीने धम्माला स्पष्ट केलं. बसल्या ठिकाणी ते कौंडिन्य जे होते त्यांच्या धम्मचक्षु उत्पन्न झाला. त्यांना दुःख समजलं, त्यांना अनित्यवाद समजला, त्यांना अनात्मवाद समजला झाले. बसल्या ठिकाणी ते श्रोतापन्न झाले. बसल्या ठिकाणी ते श्रोतापन्न झाले. आणि पुढे मग ध्यान मनन चिंतन करून कौंडिन्य दुःखमुक्त झाले. पहिले भिक्खू झाले भिक्खू संघामध्ये जे अरहंत पदाला पोहोचले, दुःखमुक्त झाले. आणि मग त्यानंतर मग कौंडिन्य, नंतर भद्दी आहे, अश्व, सगळे भिक्खू अरहंत झाले. आणि अशा प्रकारे हा सुआख्यात केलेला धम्म याच भिक्खूंनी संपूर्ण भारत वर्षामध्ये, जम्बूद्वीपामध्ये प्रचारित आणि प्रसारित केला. असा आहे स्वाख्यातो भगवता धम्मो. सुआख्यात केलेला, सुपद्धतीने, सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेला, स्पष्ट केलेला भगवंताचा हा धम्म आहे. म्हणून भगवंताच्या धम्माला स्वाख्यातो असं म्हटलेलं आहे. असा स्वाख्यातो दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. कारण दुसऱ्या मार्गामध्ये अंधश्रद्धा आहे, अंधभक्ती आहे, मिथ्यादृष्टी आहे, अंधरूढी परंपरा आहे. स्वाख्यातो नाही आहे. केवळ आणि केवळ बुद्धांचा धम्मच हा स्वाख्यातो आहे. म्हणून आपण भगवंताच्या धम्माचा गुणगौरव करीत असताना हा पहिला गुण जो आहे स्वाख्यातो असं म्हणून धम्माचा आपण गुणगौरव करतो. तर अशा पद्धतीने स्वाख्यातो भगवता धम्मो आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं, त्याचं चिंतन करावं, खूप चांगलं धम्माचं आचरण करावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलकामना अर्पण करून तथागतांच्या आशिष गाथेमध्ये आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.